सर्किट झालं आणि ते शॉर्ट सर्किट इतक्या फास्टपणे झालं की त्याच्यामुळे त्या डिपार्टमेंटमधल्या सगळ्या वायरिंग, एअर कंडिशनिंग आणि इतर मशिनरी आमची ही थोडी डॅमेज झाली आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी वगैरे काही झालेली नाही आहे. त्यामुळं त्या दृष्टीने आम्ही जे काय असेल ते पूर्ण वापस विभाग 15-20 दिवसामध्ये आम्ही परत चालू करू. आता किती नुकसान झालं आहे याची पडताळणी 2-3 दिवसामध्ये आम्हाला कळेल. आता कर्मचाऱ्यांनी आणि आमच्या त्या स्टाफनी त्यांनी धडपड करून संपूर्ण ती आग विझवलेली आहे. त्याबद्दल मी नगरपालिकेचा आणि आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा आभार मानतो. सर, 4:30 वाजता कॅन्सर हॉस्पिटलला आग लागल्याची वर्दी मिळाली. सुरुवातीला शॉर्ट सर्किट झाल्याचं सांगण्यात आलं होतं. ज्यावेळेस आम्ही इथे पोहोचलो त्यावेळेस परिस्थिती होती पूर्ण धूर होता, त्यामध्ये कोणी जाऊ शकत नव्हतं. सोबत आम्ही BS सेटचा वापर करून आतमधले जे MRI रूम आहे त्या रूममध्ये आग लागलेली होती. सध्या आम्ही BS सेटच्या सहाय्याने पाणी आणि एक्सटिंग्विशरच्या सहाय्याने विझवली. यामध्ये आमचे पूर्ण 10 कर्मचारी होते. त्यामध्ये बार्शी नगर परिषदेचे सर्व कर्मचारी. साधारण ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी म्हणजे पूर्णपणे आग आटोक्यात आणण्यासाठी तुम्हाला किती कालावधी लागला? आम्हाला एक 20 ते 25 मिनिटं लागली, कारण सुरुवातीला आतमध्ये जाता येत नव्हतं. बाहेरनं बरेच प्रयत्न केले पण आगीचा सोर्स समजत नव्हता. BSच्या सहाय्याने जेव्हा आम्ही आतमध्ये एंट्री केली तेव्हाच सोर्स कळला, त्यानुसार आग विझवली. काही अडथळे वगैरे काही आले का तुम्हाला त्याच्यामध्ये आग विझवताना? पण सध्या कोणतीही जीवितहानी वगैरे झालेली नाही. सर्वजण सुरक्षित आहे, कर्मचारी आणि दवाखान्याचे कर्मचारी सुद्धा. आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला कसली दुखापत झालेली नाही.